प्रतिष्ठानात दाखवतो ते बघून याच्यानंतर भविष्यात जेव्हा त्यांनी मतदान नोंदणी केली असेल तर तो माणूस शैलेश भाऊला मत दिल्याशिवाय राहणार नाही. या हिशोबात आम्ही प्रत्येकाची वागणूक करत असतो. इथं विरोधकाचं आमचं सध्या कसं चाललंय, त्यांना मतदार कोण आहे काय आहे ते माहीतच नाही आणि कुठे पण जा काय पण चर्चा करा वल्गना करा, ठीक आहे तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे. आता तुमची 2015-2025 अंमलबजावणीची निवडणूक लागलेली आहे. मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून इथून निवडणूक लढवतोय. माझ्याबरोबर प्रभाग 5 मधून किरण चौबेजी असे मॅडम आहेत आणि अंबरनाथ नगरपालिका नगराध्यक्षपदी महिलांसाठी रिझर्व आहे, तर ते देखील थेट नगराध्यक्ष म्हणून वायकर मॅडम आहे. तर आपल्या परिसरामध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये जे जे मतदार आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं का तुम्हाला 3 मतं द्यायची. प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी स्वतः उमेदवार, मला एक, 5 मध्ये एक महिला उमेदवार असेल आणि थेट नगराध्यक्ष. कदाचित आमच्या दोघांची जे 5 आणि 5 ही दोन्ही नावं एकाच मशीनमध्ये असू शकतात आणि सेकंड मशीन आहे नगराध्यक्षाचं. तर जे आपले मतदार आहेत त्यांना एकच विनंती करेन का तुम्हाला लक्षात घ्यायचं 3 मतं द्यायचे. तुम्ही 3 उमेदवार लक्षात ठेवता, फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा का 3 बटनवरचे धनुष्यबाण दाबले तर 3 उमेदवार तुमच्या मतांनी भरघोस मतांनी निवडून येणार आहे. ही तुम्ही संकल्पना अजून कसं मशीनवर असेल हे 26 तारखेला समजणार आहे. आता तुमच्या परिसरात पाण्याचा थोडा प्रश्न होता, अजूनही असेल, कारण सगळ्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला 100% समाधान होत नसतं. आता 100% प्रत्येक गोष्टीचं समाधान होत असतं तर आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी 5 वर्ष निवडणुका झाल्या असतात, त्याच्यानंतर निवडणुकाच झाल्या नसत्या. म्हणजे कोणताही एरिया असतो का 5 वर्षानंतर तो पूर्णपणे डेव्हलप होता तर 5 वर्षानंतर सार्वजनिक निवडणूक लागल्या नसत्या. सिस्टमनुसार काम चालतं, थोडं 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 करत प्रत्येक जण आपला परिसर विकसित करत असतो. मी पाण्याचा आज तुमच्या सोसायटीला प्रॉब्लेम होता, आपण सर्वोदय चौकात बुस्टर पंप लावला. बुस्टर पंप लावल्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कारण ज्यावेळेस बुस्टर पंप लावला होता मी 2-3 वेळा तुमच्या सोसायटीला जिथे पाण्याच्या टाक्या आहेत तिथे मी स्वतः येऊन चेक करून गेलेलो. कधी कधी अडचण असते तर आम्ही त्यावेळेस तुम्हाला थोडाफार पाणी वाढून देखील देतो. पाण्याचा प्रश्न तुमचा बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. डम्पिंगचा विषय, डम्पिंगचे व्हिडिओ वारंवार येत असतील ग्रुपला. नवीन डम्पिंगचं काम चालू आहे, परंतु ज्या कंपनीने काम घेतलेले आणि ते महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट 140 कोटी रुपयाचा आपण त्याने निधी दिलाय, तर त्यांना काहीतरी एक अतिरिक्त जागा पाहिजे होती. म्हणजे एका प्रोजेक्टला 8 एकर जागा दिलेली, त्यांना 13 एकर जागा पाहिजे होती. तर तो डम्पिंग जिथे आपण नवीन शिफ्ट होणार आहे तर त्याचं पूर्ण स्ट्रक्चर रेडी आहे. फक्त त्याला 5 एकरची अतिरिक्त जागा दिली तर ते पूर्णपणे डोंगर होतं. ते डोंगर फोडून तो टेबल प्लॉट करायला लागला. तर मागील 7 महिने तीच प्रोसेस चालू आहे. आता थोडा अजून 2-4 महिने तेच चालणार आहे. ते जेव्हा पूर्ण होईल पुढच्या 6 महिन्यात ते वर्षभरामध्ये आपला डम्पिंग देखील शिफ्ट होणार आहे. आणि जो तुमच्या सोसायटीच्या बाजूला जो डम्पिंग जो डोंगर दिसतोय त्या डोंगरचं खत करण्यासाठी देखील आपण 11 कोटी रुपयाचा निधी ऑलरेडी मंजूर केलेला आहे. केंद्र शासनाच्या डम्पिंगच्या बाबतीत काहीतरी योजना असतात, काहीतरी मार्गदर्शक सूचना असतात. तर त्यासाठी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 11 कोटी रुपये निधी आलेला आहे. तर ज्यावेळेस हा डम्पिंग इथून बंद होऊन बदलापूरला शिफ्ट होणार त्यावेळेस हा डोंगर, ह्या डोंगराचं पूर्णपणे खत बनवून ते शेतकऱ्यांना मोफत देणार आहे. म्हणजे भविष्यात शिफ्ट झाल्यानंतर देखील तुमच्या सोसायटीच्या बॅक साईडून तुम्हाला तो डोंगर दिसणार नाही. पण याला 6 महिन्याच्या वर्षभराची प्रोसेस जाणारच आहे. विरोधक येणार जाणार, तुम्हाला सांगणार आम्ही डम्पिंग शिफ्ट करू, हे करू ते करू. हा जो नवीन प्रोजेक्ट चालू आहे हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नियोजनातून हा प्रोजेक्ट जो बदलापूरला चालू झाला आणि त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार साहेब आणि आता जे नगराध्यक्षाचे उमेदवार मनीषाताई वायकर यांची पूर्ण टीम स्पेनला गेलेली आहे. हा प्रोजेक्ट 140 कोटी रुपयातून याचं पूर्ण नियोजन ही स्पेनची कंपनी 3 वर्ष इथं करणार आहे. ते 3 वर्ष इथं आपल्या सगळ्या लोकांना शिकवणार कशी मॅनेजमेंट करायची आणि 3 वर्षानंतर तो प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये हँडओव्हर करणार. त्यामुळे थोडे दिवस आधी तुम्हाला त्रास आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर तुमचा त्रास कसा संपेल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. अजून खूप काही तुमच्या बाहेरचं लाईट असेल सांगायला असतं, कारण या छोट्या गोष्टी मला तिथे कधी एक्सप्लेन करणं आवडत नाही. पण काय सांगायला लागतं, ज्या आपल्या विरोधात निवडणुका लढतात त्यांचे काही आहेत सोशल मीडिया हँडल करणार, त्यांनी काही दिवसापूर्वी पोस्ट टाकली सर्वोदय स्कूल ते सत्यमोहनची लाईट आमच्या दादाच्या प्रयत्नाने. आणि तुमच्या दादाने आजपर्यंत कोणती पुढे एक लाईट लावली त्यांना माहिती दिली का पुढे लाईट कशी लावायची ती लाईट ही पूर्णपणे आपल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून लावून दिली. आणि मधल्या पिरियडमध्ये काय आलं, त्याचं सोसायटीच्या आतून कनेक्शन होतं, तर सोसायटी हँडओव्हर केल्यामध्ये कनेक्शन काढलं कारण लाईटचं बिल होतं. तर मग वारंवार नागरिकांच्या तक्रार यायला लागल्यामुळे आम्ही स्वतः आता ती लाईट जे बाजू ते किराणाचं दुकान झाले ते ऑफिस आमचं स्वतःच आहे
त्या दुकानदाराला सांगितलं तुझ्या दुकानाचं देखील लाईट बिल आम्ही भरू, पण त्या मीटरवर आम्ही कनेक्शन केलं आणि ती लाईट चालू केली. खूप काही गोष्टी आहेत. ते ब्रेकर असेल, समोर आपण ब्रेकर केलेले आहे. आमचं सर्वजनगरचा मुख्य रस्ता असेल, शिवमंदिर तलाव असेल, जांभूळ पाट्यावरचं गार्डन असेल, माझ्या ऑफिसच्या बाजूचं गार्डन असेल, एवढी कमी पंचायत तुमच्याकडे माझा कार्यकाळ आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर थोडं सगळ्या महिला भगिनी आणि नागरिकांना वगैरे तुम्ही काळजीपूर्वक वाचतो. मी कोणत्याही नगरसेवक वगैरे कोणतेही पद नसताना मी 45 कोटी रुपयाची कामं आपल्या परिसरामध्ये आतापर्यंत केली आहेत आणि 35 कोटी रुपयाची कामं ही माझी फायनल अंतिम मंजूरीसाठी कलेक्टर ऑफिस आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काम करत असताना ज्यावेळेस आम्ही ते काम करतो त्यावेळेस आम्ही असा एक वचननामा तयार केलेला आहे. कारण मी नगरसेवक झाल्यानंतर मला काय करायचं नाही हे असं वचननामा आहे. त्याच्यात तुमच्याकडे असं तुम्ही पेज ओपन करून बघा. त्याच्यात पहिला आम्ही वचनामध्ये काय दिलं, घनकचरा जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आज आपल्या विरोधात निवडणुका करावं मी नगरसेवक झाल्यानंतर करणार. आम्ही नगरसेवक हो किंवा नाही हा प्रश्नच नाहीये. हा लवकर कसा प्रोजेक्ट लवकर कसा पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आज सर्वोदय चौक आणि माझ्या ऑफिसरचा लोटस पॉईंट तिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा प्रयत्न करत आपण. बौद्ध विहार असेल, अजून सांगायला आनंद माझ्या ऑफिसच्या समोर प्ले ग्राउंडचं रिझर्वेशन आहे, खेळाचं मैदान, तिथे आपण स्टेडियम बनवतोय. त्याचं पूर्ण बजेट 40 कोटी रुपये. तर 20 कोटी रुपये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून निधी देखील येणार आहे. जसं आपण बाहेर जाऊ आता आपले वाशिला डीवाय स्टेडियम असेल त्याच्या दत्तो आपण गॅलरी सगळं फ्लड लाईट सीझनच्या प्रॅक्टिस करताना म्हणून त्या हिशोबाने आपण स्टेडियम देखील बनवायला घेतलं. अजून आपल्या परिसरात एक शोकांतिका आपल्याला हॉस्पिटल चांगल्या दर्जाचं नाही. आपल्या बॅक साईडला जरी मेडिकल कॉलेज आला असेल तर तिथे देखील तो ओपीडी वगैरे चालवायला मिनिमम 3 ते 4 वर्ष जाणार. तर आपल्या परिसरामध्ये मल्टीस्पेशल हॉस्पिटल आलं पाहिजे. ऑलिम्पिक साईडचं स्विमिंग पूल असेल, जांभूळ पाटा इथे आपण डॉक्टर बाबासाहेब प्रवेशद्वार उभारतोय. आपल्याकडे आपला जो प्रभाग हा भुवापाडा आणि सर्वजण असा प्रभाग झालेला आहे. तर भुवापाड्यातल्या ज्या महिला आहेत त्या छठ पूजेसाठी इथे जांभूळ पाट्याला येतात किंवा आता आपण यावर्षी शिवमंदिरला गेलेलो. तर शिवमंदिरचा आपण तर कंटिन्यू करणार आहे. पण जो भुवापाडा प्रभाग आपल्यात आलाय त्यांच्यासाठी देखील भुवापाड्यातच छठ पूजा करण्यासाठी देखील आपण एक तलाव बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजून परिसरात सीसीटीव्ही असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अजून पूर्ण असं येतो का आपण जी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली 20 लाख लिटरची डॉक्टर बालाजी केणेकर साहेब यांच्या माध्यमातून, तर 2-3 दिवसापूर्वी त्याचा आपण टेस्टिंग देखील चालू केलेली. तर जो याच्यावेळी तुम्हाला पुढे पाण्याचा त्रास होता बऱ्यापैकी आता सुटलेला आहे, पण तो पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तो देखील सुटेल. तर ती 20 लाख लिटरची आपण टाकी बांधली तिचं काम पूर्ण झालेलं आहे. आता ते ट्रायल चालू आहे, 1 महिन्यानंतर ते देखील होईल. सांगायचं मुद्दा किंवा वैशिष्ट्य असं आहे आम्ही परिसरात काम करत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत किंवा तुम्हाला काही गोष्टी पाहिजेत तर तुम्ही जरी नाही सांगितलं आमच्या लक्षात असतात त्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काम करत असतो. त्यामुळे आम्ही सर्वजण चिखली परिसराचा विकास कसा आणि कधी होणार म्हणजे ज्या पिरियडमध्ये आम्ही कामं मंजूर करतो त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो. त्यामुळे जी आम्ही कामं केलेत ती भविष्यात 100% मंजूर होणार. नगरसेवकचं आता इलेक्शन लागलेलं आहे, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुमचं गार्डन असेल, मी बेसिक सांगतो, गार्डन मध्ये खेळली पाहिजे असेल, तुम्हाला ओपन जिम पाहिजे असेल, कधी कधी तुमच्या फुटपाथ असतात, फुटपाथवर लादी लावणे असेल, सोलरची लाईट असेल किंवा गेटच्या बाहेर सुशोभीकरण असतं, त्या छोट्या छोट्या गोष्टी नगरपालिकेच्या माध्यमातून मी आतापर्यंत जेवढा निधी आणला प्रत्येक गोष्ट 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 15 कोटी जेवढं बजेट नाही दिले, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. तसं तुम्हाला सांगतो, गार्डन असेल, खेळणी असेल, ओपन जिम असेल, तुमच्या गेटच्या बाहेर सुशोभीकरण असेल, या गोष्टी करण्यासाठी तुमचा हक्काचा लोकप्रतिनिधी नगरपालिकेत जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्ही जरी मला नाही सांगितलं तर त्याच्यासाठी नगरपालिकेत तुमचा लोकप्रतिनिधी गेला तर 1-3-6 महिन्यांनी ते काम करण्यासाठी विशिष्ट अशी फंडिंग असते 10, 20, 30, 40 लाख. त्यातून या बारीक बारीक गोष्टी 100% होतात. नगरसेवकचा अर्थात नळ, गटर, रस्ता याची सेवा करणारा. तर आपण नळाचा तर प्रश्न आहे, गटरचा एवढा काही त्रास नाहीये आणि रस्ते पण बऱ्यापैकी झाले आहेत. ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि याच्या पुढे देखील करत राहू. ज्या आतल्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आता मोजके 10 दिवस आलेत. 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला रिझल्ट आहे, त्याच्यानंतर तर आपण मोके त्याची पद्धतशीर. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, या बारीक सारीक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुमचा हक्काचा प्रतिनिधी नगरपालिकेत जाणं जरुरी आहे.
आणि तो तुम्ही मला शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही माझा धनुष्यबाणासमोरील प्रभाग क्रमांक 5 मधून मी स्वतः उमेदवार आणि चौबेजी मॅडम प्रभाग क्रमांक 5 बनवतो आणि आमच्या वायकरांना या तिघांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.